हॅलो फ्रेंड्स, चला आपण एक सुंदर डिझाईन आता बनवूया. इथे मी एक चेन घेतलेली आहे. त्याला इथे जॉईंट करून याला इथे सर्कल क्रिएट करून घेतलं आहे. त्यानंतर इथं प्रत्येक चेनवरती एक खांब टाकून एक सर्कल आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. सर्कल इथे कंप्लीट झालं आहे. देन इथे आपण एक 3ची चेन घेणार आहेत आणि या प्रत्येक खांबावरती 2 खांब टाकणार आहेत. 2 खांब एक चेन, 2 खांब एक चेन. हा सर्कल पण इथे कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला इथे या प्रत्येक बॉक्समध्ये 3 खांब घ्यायचे. 3 खांब, एक साखळी, 3 डबल क्रोशा, एक चेन. हे पहा, आपण राऊंड आपल्याला इथे कंप्लीट झालेलं आहे. इथे एक चेन टाकून पुढचा पॅटर्न. आता एक डबल क्रोशाच्या नंतर परत 2 डबल क्रोशा, एक डबल क्रोशा सोडायचा, 2 डबल क्रोशा टाकायचे आणि असाच हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता ह्या प्रत्येक बॉक्समध्ये 3-3 डबल क्रोशे टाकून घ्यायचे. 2 डबल क्रोशे झाले की 3 डबल क्रोशे टाकून घ्यायचे. नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक चेनवरती एक डबल क्रोशे टाकायचं आहे.
परत आणखीन एक सेम राऊंड, प्रत्येक चेनवरती एक डबल क्रोशा. इथे परत सेम प्रोसेस आहे, बट इथे आपण एक डबल क्रोशाच्या नंतर एक चेन देणार आहे. आता इथे आपण या राऊंडमध्ये 2 डबल क्रोशे सोडायचे आणि 4 डबल क्रोशे घ्यायचे, परत 2 डबल क्रोशे सोडायचे, परत 4 डबल क्रोशे घ्यायचे. हा राऊंड इथे झालेला आहे. इथे आपण परत सेम स्टेप करणार आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये 3 डबल क्रोशे घेणार आहेत. 3 डबल क्रोशे सोडायचे आणि 3 डबल क्रोशे टाकायचे. ह्या राऊंडमध्ये पण आपण तीच स्टेप घेणार आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये 3 डबल क्रोशे. आता हा राऊंड कंप्लीट झाला. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपण हे जे खाली 3-3चे बॉक्सेस आपण केलेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रत्येक 3 खांबावरती आपल्याला 4 खांब बनवायचे. एक खांबच्यानंतर 2, दुसऱ्या एका खांबच्यानंतर 2, असे आपल्याला 4 डबल क्रोशे त्या 3 डबल क्रोशावरती बनवून घेऊन राऊंड कंप्लीट करून घ्यायचं. हा आपला राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे. आता याच्या नेक्स्ट राऊंडमध्ये हे जे खाली आपण 4-4चे बॉक्सेस बनवलेत, या 4मध्ये आपल्याला सेंटरमध्ये 6
डबल क्रोशे बनवायचे आहेत. म्हणजे हे जे 4 खालती डबल क्रोशे आहेत याच्या सेंटरमध्ये 6 बनवायचे आहेत. व्हिडिओमध्ये बघा. या राऊंडमध्ये आपल्याला जे आपण 6-6चे डबल क्रोशेचे बॉक्सेस बनवलेले आहेत तर प्रत्येक बॉक्सवरती आपल्याला 6 डबल क्रोशे टाकून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. या राऊंड नंतर आपण प्रत्येक चेनवरती एक डबल क्रोशे टाकून घेणार आहेत. परत या राऊंडमध्ये पण आपल्याला सेमच प्रोसेस करायचं आहे. प्रत्येक चेनवरती एक डबल क्रोशे टाकून घ्यायचं आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्या 2 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत वरच्या साईडला. आता आपण नेक्स्ट राऊंड स्टार्ट करूयात. या राऊंडमध्ये आपण 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशे सोडायचे, परत 2 डबल क्रोशा, परत 3 डबल क्रोशे सोडायचे, परत 2 डबल क्रोशा, असं आपला राऊंड कंप्लीट करायचं आहे. या राऊंडमध्ये आपण प्रत्येक बॉक्समध्ये 2 डबल क्रोशे टाकणार आहेत. म्हणजे 2 डबल क्रोशे सोडून 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे सोडून. आणि ही स्टेप आपल्याला 2 वेळेस करायची, मीन्स 2 राऊंड असेच करून घ्यायचे.
प्रत्येक चेनवरती एक डबल क्रोशे टाकून घ्यायचं आहे. हा राऊंड इथे कंप्लीट झाला आहे. आता ह्याला पलटून घ्यायचे आणि उलट बाजूला प्रत्येक चेनवरती एक एक डबल क्रोशे आपल्याला इथे टाकून घ्यायचे. हे पहा, हे आपले इथे थालपोश कंप्लीट झालेलं आहे. आता आपण इथे दुसरा एक ग्रीन कलर घेतलेला आहे. आता इथे आपण साईडला एक बॉर्डर बनवणार आहेत, सुंदर अशी पानांची बॉर्डर बनवणार आहेत. इथे आपण लीफ क्रिएट करणार आहेत. सो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. इथे अगोदर मी हा कलर इथे जॉईंट करून घेते. त्यानंतर इथे एक आपल्याला 3ची चेन घ्यायची आणि जिथून आपण 3ची चेन घेतले त्याच्याच खालच्या साईडला एक डबल क्रोशे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इथून आपल्याला 6 वेळेस उलन फिरवून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये बघा. हे 6 वेळेस घेतल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस आपल्याला इथे एक मायनस करत जायचं आहे. इथे बघा. परत ती स्टेप फॉलो करायचे. इथेच आपल्याला ह्या खालच्या राऊंडमधून 9 वेळेस राऊंड करून घ्यायचं. खालचा जो आपला इथे डबल क्रोशे त्याच्यामधून आपल्याला 9 वेळेस राऊंड करून घ्यायचं आहे. जसं पहिला घेतला होता तसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार 6, 7, 8 किंवा 9 वेळेस घेऊ शकतात. आणि आपल्याला परत प्रत्येक वेळेस एक मायनस करून हा लीफ कंप्लीट करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला इथे 5 खांब सोडून याला जॉईंट करायचे. लीफ झाल्यानंतर एक चेन टाकायची आणि 5 डबल क्रोशे झाल्याच्या नंतर ह्याला इथे आपण जॉईंट करून घेणार आहेत.
यानंतर आपण परत असे स्लीव बनवून घेणार आहे. परत 3ची चेन घ्यायचे, तिथे डबल क्रोशे टाकून जी आपण पहिलं स्टेप फॉलो केलेली आहे तीच फॉलो करायचं आहे आणि आपल्याला हा राऊंड ही बॉर्डर आपल्या इथे कंप्लीट करून घ्यायची. हा वरचा फ्लावर कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे,